बघा मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेला हमखास येणारा प्रश्न आहे. कसा सोडवायचा पहा. 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5/3 येईल. आता इथं बघा तुम्हाला शब्द काय, शब्दावर लक्ष ठेवायचे. च्या मध्ये, च्या म्हणजे काय, गुणिले. च्या म्हणजे गुणिले, मध्ये म्हणजे काय, अधिक असतं बरोबर. म्हणजे काय, बरोबर, इज इक्वल टू चिन्ह असतो. उत्तर 5/3 येईल. तर बघा ही मांडणी कशी करायची याची, ह्या प्रकारे तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे ह्या प्रश्नाची. हा प्रश्न फक्त मांडणीसाठी ओळखला जातो. तुम्ही मांडणी कशी करता त्याच्यावर हा प्रश्नाचा मार्क आहे. तुम्हाला ही मांडणी आली पाहिजे. बघा 5/9 च्या म्हणून गुणिले 1/3 च्या 6/36/10 मध्ये म्हणजे प्लस किती मिळवावे म्हणजे किती मिळवावे, कितीसाठी, x म्हणजे उत्तर 5/3 येईल. तर बघा हे झालं आपली मांडणी. जसा प्रश्न सांगितला तशी आपण मांडणी केली. आता याला फक्त सोडवायचं, त्याच्यात काहीच नाही. आता इथं बघा गुणाकार आहे. गुणाकार म्हणलं आपण काटाकाटी करू शकतो. चला 9 × 9 9 चौक 5 × 5 5 दुनी, वर फक्त 4 राहिला. 4 3 खाली 3 दुनी 6 प्लस x बरोबर 5/3. आता हा इकडे 4/6 इकडे हा न्या, कारण की x नेला तर हा ऋण x होईल. ऋण हा x कधीच नसतो, तर त्याच्यामुळे 4/6 तिकडे नाही. चला x बरोबर 5/3 वजा 4/6. आता छेद समान करावा लागेल. बेरीज आणि वजाबाकी करताना आपल्याला छेद समान करावा लागतो. तर चला छेद समान करायला, छेद काय समान होईल, 6 होईल गुणिले 2. छेद समान करताना खाली वर गुणायचं असतं आणि वर पण गुणायचं असतं. चला 5 दुनी 10 वजा 4 आणि 3 दुनी 6. चला काय, 6 वरले भागिले 6, 6 6 गेलं बरोबर 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर किती मिळवावे लागते, 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5/3 येईल. तर किती मिळवावे, 1 मिळवावा म्हणजे उत्तर 5/3 येईल. या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. हा प्रश्न फक्त तुम्ही मांडणी कशी करता याच्यात तुम्हाला मार्क आहेत.